साईराम फ्रेंड्स, तर सध्या आपण होतो आता वसई वेस्टला आणि आज तर गाड्या एवढ्या आहेत ना, कारण की ट्रेन भरपूर लेट आहेत. ते बघा सर्व लाईनीत लागलेले आहेत, लास्टपर्यंत लाईन लागलेली आहे. काय आपण पण आपली शेटाने इकडे लावलेली आहे. बाकी लोकलवाल्यांची लाईन आहे. आता बघू कधी पॅसेंजर येतात, कधी आपण भरू गाडी. ते स्टेशनवरनं तर गाडी भरली फ्रेंड्स आपण आणि पोहोचलो आता वालीवला. आणि आज वालीवचा मार्केट आहे असं वाटत पण नाही, कारण की उन्हाच्या मुलांना पब्लिक कोणच बाहेर निघायला बघत नाही. एवढा ऊन आहे की विचारू नका. पूर्ण घाम सुटतो, शर्ट भिजायला लागला, तरी पण काय करणार आहे, चालवायला लागतो गाडी. काय फ्रेंड, वालीवरनं आपण वसई वाट्याला गेलो. वसई वाट्यावरनं आपण पॅसेंजर घेतले स्टेशन वेस्टचे आणि वेस्टवरनं आपल्याला एक भाडा भेटलेला, तो फेर भाड्याचा. तो भाडा आपण सोडला आहे आणि आता चाललो आपण परत आता वालीव नाक्यावरती. तर तुम्ही या रस्त्याचा पण हाल बघू शकता, काय वाट लावून ठेवलं. बरोबर मध्येच करून पाईपलाईन टाकली आहे वाटते, पण बनवायचं काय नाव नाही. आणि कधी बनवतील, काय करतील ते सांगता येत नाही. कधी आपली वसईचे रस्ते बनतील, कधी आपली वसई प्रगती करेल, हे कोणालाच माहिती नाही आणि कोणच सांगू पण शकत नाही. काय पूर्ण वाट लावून ठेवलं, मध्येच खणून ठेवला. विचार करा तुम्ही, गाडी या साईडची पण खड्ड्यात आणि त्या साईडची पण खड्ड्यात. काय आज वालीवचा मार्केट आहे, तर मग तुम्ही रिक्षाचा बघू शकता किती लाईनीत लागलेल्या आहेत. त्या साईडला पण अख्खी लाईन लागली आहे, या साईडला पण अख्खी लाईन लागली आहे. पण पॅसेंजर काय आहेत नाही, कारण की उन्हामुळे पण येत नाही बाहेर. चला बघू आपल्याला भेटतात काय 1-2 पॅसेंजर. तुम्ही वालीवला पण गाडी बघितले किती आहेत आणि स्टेशनला पण भरपूर गाड्या होत्या. तर एवढा काय पॅसेंजर वगैरे नव्हते म्हणून मी सरळ आलो घरीच. म्हणजे 4-5 राऊंड, तर 4 तर नाही 3 राऊंड मारलेत मी, असं तर काय नाही. आणि आता आपल्याजवळ गॅस पण ऑरेंज पॉईंटच आहे. तर गॅस पण मी आता नंतर भरीन, संडे आहे, आरामात जाऊ मस्त 8-9 वाजता गॅस भरायला. आता चला आजचा ब्लॉग मग इकडे एंड करतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. चला मग साईराम.